अभ्यासाला पर्याय नाही. हरिपाठ हा हरी शब्दाचा अभ्यास आहे. हरीकडे पाठ करणं याला हरिपाठ म्हणत नाही. हरीचा पाठ करणं, षष्ठी तत्पुरुष समास. हरीचा पाठ करणे याला हरिपाठ असं म्हणतात. तो सोपा आहे, सहज मुखामध्ये बसतो. कानावर पडत 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 पाठ झाला आपल्याला. हातामध्ये पुस्तक घेऊन हरिपाठ करणारी फारशी लोक नसतील. अगदीच एखादा नवशिका असला तर असेल, पण आपले आजोबा, आपले वडील, आपली आजी, आपली आई नित्य नियमानं हरिपाठ करतात. ते आमच्या कानावर पडत जातं. हळूहळू आम्ही वारीला जायला लागलो. वारीत दिंडीत आमच्या कानावर हरिपाठ पडत गेला पडत गेला पडत गेला आणि पाठ झाला. सुरुवातीला एखादा कोणीतरी पुढे म्हणत होता, आम्ही हळूच त्याच्या मागे म्हणायला लागलो आणि कालांतराने मग पुढचंही पाठ झालं, मागचंही पाठ झालं, आम्हाला हरिपाठ पाठ झाला. पण अडचण ही झाली की तो सहज आहे, मुखामध्ये बसतो, सोपा आहे, सहज मुखोद्गत होतो, म्हणून त्याच्या अर्थाकडे आम्ही सहसा लक्षच दिलं नाही. हरिपाठ म्हणायचा, पसायदान पाठ आहे आम्हाला म्हणायचंय, पण पसायदानात काय नेमकं सांगितलंय कोणाला माहिती? काय कोण विचार करतो त्याचा? जे खळांमध्ये आम्ही येतो का नाही कोणाला माहिती? आम्ही त्याचा विचारच कधी केला नाही. आम्हाला पसायदान पाठ झालंय, म्हणून आमच्या दृष्टीने पसायदान काय आहे तर पारायण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळताना काहीतरी म्हणावं लागतं म्हणून म्हणायची एक गोष्ट आहे. झालं एवढंच आहे. आता विश्वात्मके देवे सुरू झालं. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. काही प्रतिबंध न येता आम्ही डोळे मिटवून कधी इकडं बघ, कधी तिकडं बघ, कधी वस्त्र गुंडाळ, कधी ते गोळा कर, सगळं पुढं आलेलं हे करत करत कधी सुखिया झाला आमचं आम्हाला कळलंच नाही. तोंडात बसलं ना. वस्तू सहज झाली की त्याचं मूल्य कळत नाही. ज्या बापाने कष्ट करून एक एक रुपया जोडून श्रीमंती मिळवलेली असते, ती आयती श्रीमंती मुलाला मिळाली की त्याला त्या कष्टाची त्या पैशाची किंमत राहत नाही ना. तसं झालंय आमचं. हरिपाठ पाठ आहे, पसायदान पाठ आहे, सुंदरते ध्यान अभंग पाठ आहे की नाही? पाठ आहे. अर्थ काय कोणाला माहिती? सहज आहे. त्याला उदाहरण दिले प्रयाग. आता तुम्ही जाऊन आला असेल की प्रयागला, हे मधल्या काळामध्ये प्रयागला गेले बरेच लोक गेले. प्रयागला जातात लोक की त्यांना आता आपल्याला स्वर्ग, आता मोक्ष. भावनेची थट्टा नाहीच आहे. भावना त्यांची बरोबरच आहे. अडचण कुठे माहितीये का? इथून प्रयाग पर्यंत जाऊन त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून कृतार्थता मानणारा तुमच्या माझ्यासारखा एखादा भाविक हा इतके कष्ट सोसतो आणि तिथे जाऊन स्नान करतो. पण प्रयाग क्षेत्रामध्ये राहणारे किती लोक रोज त्रिवेणी संगमावर येतात? ते कोणी येत नाहीत. ते घरच्या विहिरीवर स्नान करतात का? अरे आपलंच आहे, कुठं जाणार आहे, जाऊ कुठं तरी कधीतरी. आणि हे प्रयागच्याच बाबतीत असं आहे असं नाही, सगळ्या तीर्थक्षेत्रात असंच आहे. आम्ही इथून पंढरपूरला जातो चालत, आम्ही इकडून जातो. आई साहेब मुक्ताबाईंच्या बरोबर जाऊ, कधी तुकोबारायांबरोबर जाऊ, कधी ज्ञानोबारायांबरोबर जाऊ, कधी कौंडिण्यपुरावरून पालखी जाते त्यांच्या बरोबर जाऊ, दिंड्या जातात त्यांच्या बरोबर जाऊ. इथून चालत माणूस जातो पंढरपूरला आणि तिथे जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतो. 40-40 तास देवाच्या दर्शनाकरता बारीमध्ये उभं राहतो. पण पंढरपूर मध्ये राहणारी स्थानिक किती माणसं रोज चंद्रभागेला स्नानाला जातात विचारा मला? कोणी जात नाही का? आपलीच आहे चंद्रभागा, कुठं जाणार आहे पळून? जाऊ. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. अतिपरिचय झाला की अवज्ञा होते, तिची किंमत राहत नाही. संतत गमनात अनादरो भवती. एखादा मनुष्य वारंवार आपल्या घरी यायला लागला की अनादर होतो त्याने आला. आणि तोच मनुष्य रोज यायला लागला की नंतर चहा सुद्धा विचारत नाही त्याला, पाणी सुद्धा रोजच येतो, त्याला काय विचारायचं? तसं हरिपाठाचा अतिपरिचय झाला आम्हाला. रोजच करतो ना आम्ही, रोजच करतो.
त्याच्यामुळे मनामध्ये अगदी अनादराची भावना नसली तरी त्याचा अर्थ समजून घेण्याची तत्परताही आम्ही दाखवत नाही ना. हरिपाठ म्हणता म्हणता कधीतरी आम्ही एकतत्व नाम दृढधरी मना या चरणाला अडकलो आणि नाम हे तत्व आहे का याचा विचार केलाय का असं आठवतंय का तुम्हाला? वाचा तया मोक्ष हा अभंग हरिपाठामध्ये म्हणताना हा विचार कधी आलाय का आपल्या मनात की या जीवाचं हे कर्तव्य आहे की ज्ञानोबारायांची आणि त्या नामाची दोन्हीची महती आम्हाला कळाली पाहिजे आणि ज्ञानोबाराय सांगतात म्हणून आम्ही नामाकडे प्रवृत्त झालं पाहिजे, मग त्याचा अभ्यास करता येईल. ग्रंथकर्त्याबद्दलचा आदर ग्रंथामध्ये चांगल्या अर्थाने प्रवृत्त करत असतो. म्हणून हरिपाठ ही काही अशी सामान्य गोष्ट नाही आहे, ही एक साधना आहे. वारकऱ्याचा हा नित्यनेम आहे. या हरिपाठामध्ये हरी या शब्दाचा विशेषत्वाने विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्या समोर ठेवला. या सगळ्या हरिपाठातलं महत्वाचं सूत्र काय आहे तर ज्ञानोबाराय या सगळ्या हरिपाठामध्ये एकच गोष्ट आम्हाला सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे पुण्याची गणना कोण करी, पापाचे कळप पळती पुढे वगैरे वगैरेचा विचार नंतर करा, पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. आता याच्यात गंमत काय होते, आपण हरिपाठ म्हणतो, प्रत्येक अभंगाचं हे ध्रुपद आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तेही आपण प्रत्येक अभंगानंतर म्हणतो. पहिल्यांदा म्हणतो, पहिल्या अभंगामध्ये अभंग झालं की पुन्हा म्हणतो, त्यानंतर पुढचे 26 अभंग, त्या 26 अभंगानंतर एक एकदा म्हणत राहतो. ते 26 हे 2 28, एकूण 28 वेळेला आम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठ करताना म्हणतो. पण याची गंमत काय माहितीये का, याचा विचार कधीतरी करून बघा. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला म्हणतात हरिमुखे म्हणा, ही ज्ञानोबारायांची आज्ञा आहे. तुम्ही काय करा, हरिमुखे म्हणा, ही ज्ञानोबारायांची आज्ञा आहे. मग आम्ही आज्ञा पाळावी का आज्ञेची पुनरावृत्ती करावी? आज्ञा पाळली पाहिजे की नाही. ज्ञानोबाराय आम्हाला हरिमुखे म्हणतात, आम्ही म्हणतात हरिमुखे म्हणा. अरे ते तुम्हाला सांगतायत म्हणा म्हणून, तुम्ही नका सांगू. आता तुम्ही म्हणा, हे आम्ही म्हटलं पाहिजे ही अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात हरिमुखे म्हणा आणि आम्ही काय करतोय, तुम्ही म्हणताय हरिमुखे म्हणा. अरे म्हणा, कोणी म्हणा, मीच म्हणा, दुसरं कोणी म्हणा नाही. पण आम्ही ती आज्ञा म्हणून घेतच नाहीये त्याच्याकडे. आम्ही संध्याकाळी फक्त हरिमुखे म्हणा म्हणतो, दिवसभर कशाचा हरी. ज्ञानोबाराय जर आम्हाला मुखानं हरी म्हणायला सांगतात तर आमच्या मुखामध्ये हरी या शब्दाचा मुखातून वारंवार उच्चार दिवसभर झाला पाहिजे ना. पण ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात हरिमुखे म्हणा आणि आम्ही सांगतो तोंडाला हरिमुखे म्हणा. तर मग म्हणणार कोण, म्हणा हे कुणा करता. आमच्या मराठवाड्यामध्ये याला एक म्हण आहे, याला म्हणतात केरसुणीला गवसणी, असा प्रकार आहे हा सगळा. ते आम्हाला म्हणा म्हणतात म्हणून आम्ही कोणाला म्हणा म्हणायचं असं नाही चालत, असं नाही चालत. ते जर आम्हाला म्हणा म्हणत असतील तर आम्ही म्हटलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. हरिपाठ हा सोपा ग्रंथ आहे. सगळ्याच हरिपाठाचा विचार आपल्याला करता येणं शक्य नाही आहे वेळेच्या मर्यादेमध्ये. अगदीच आपल्याला अजून उद्यामध्ये किती करणार विचार. म्हणून देवाची द्वारी एवढा विषय आपल्याला दिलाय, तेवढ्या संबंधानं बोलतो. ज्ञानोबारायांनी आपल्याला असं सांगितलं, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहा. परिणाम काय आहे, तेने मुक्तीचारी साधियेल्या हा परिणाम आहे. देवाच्या दारामध्ये उभं राहून जर चारी मोक्ष मिळत असतील तर देवाच्या दारामध्ये उभं राहून करायचंय काय, तिथं उभा राहा आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. हे हरिमुखे म्हणा देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहून जे म्हणायचं आहे ते कुणी म्हणायचं आहे, अस्वनी संसारी त्यांनी म्हणायचं आहे. आणि असं म्हणल्याने होईल का, होईल, कारण हरिहरी म्हणणाऱ्या जवळ परमात्मा येतो, हा आपला इतिहास आहे.
ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी गेल्याचा इतिहास आमच्याकडे आहे. संगती कशी लावा चरणाची, मला त्या संगतीमध्ये स्वारस्य नाही. आता व्यासांचा पुरावा देऊन ज्ञानोबराय आपल्याला हे सांगतायत, व्यासाची खुणा सांगतायत, प्रमाण देऊन बोलतायत. व्यासोच्चिष्ट जगत्रयम असं म्हटलं जातं, त्या व्यासांचं प्रमाण देऊन ज्ञानोबराय बोलतायत. त्याच्याकरता काय लागतं, ते प्रामाण्याची आवश्यकता कशी असते, काय असते, हा विचार सोडून द्या. आता त्याच्याकरता ज्ञानोबराय आपल्याला पहिल्यांदा सांगतात, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहा. आता क्षणभर उभं राहा म्हणून सांगणारे ज्ञानेश्वर महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देवाच्या दारात क्षणभर उभं राहिल्याने चारी मोक्ष मिळतात असं ज्ञानोबराय म्हणतात. अर्थ तर वाक्याचा सरळ आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियल्या, चारी मोक्ष, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चार मोक्षाचा विचार वेदांतात आहे. त्याच्यातल्या सायुज्य मोक्षालाच खऱ्या अर्थाने मोक्ष म्हटलं जातं. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नाव चौथा पुरुषार्थ का. हरी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी हे बोलून दाखवलं. चारी मोक्ष त्याला प्राप्त होतात. भागवतामध्ये पाचवा एक सार्ष्टी नावाचा मोक्ष आलाय, भागवतात त्याचा विचार आहे. सलोकता म्हणजे परमात्मा ज्या लोकामध्ये राहतो तो लोक प्राप्त होणं. समीपता म्हणजे भगवंताचं सामिप्य, जवळीकता, परमात्म्या जवळीक ही साधनं. स्वरूपता म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे भगवंताशी एकरूपता प्राप्त होणं. याच्यामध्ये एक सार्ष्टी नावाचा मोक्ष भागवतामध्ये येतो, भगवंताचं ऐश्वर्य प्राप्त होणं, याला सार्ष्टी म्हणतात. पण तो भागवतापुरताच विचार आहे. एरवी चार मोक्षाचा विचार आहे. हे चारी मोक्ष तुम्हाला देवाच्या दारात क्षणभर उभं राहिल्याने मिळतील असं ज्ञानोबरायांचं प्रसिद्ध विधान आहे, आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. मला थोडं पुढे जाऊन आपल्याला असं विचारायचं आहे की देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर चारी मोक्ष मिळतात, याच्यावर आपला विश्वास आहे का, एवढाच माझा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत इतक्या देवाच्या दारामध्ये आम्ही उभे राहिलोय, अजून चार काय, एकही मोक्ष प्रत्यक्ष काय स्वप्नातही दिसला नाही आम्हाला. आयुष्य उतरणीला लागलं. आता रोज सकाळी आमचा नित्यनेम आवरून आम्ही देवाच्या दारामध्ये उभे राहतो. चारीपैकी एखादा तरी मिळालाय का हो? प्रामाणिकपणानं सांगा बरं. देवाच्या दारात क्षणभर उभं राहिल्याने मोक्ष मिळतो, ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. आपण राहिलाय का नाही आतापर्यंत देवाच्या दारात? एकदा तरी राहिला असेल की नाही? रोजच राहता की नाही? पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या दारात उभं राहूनच आत जायला लागतं की नाही? तुम्ही या मंदिरात पांडुरंगाकडे जाताना सुद्धा देवाच्या दारातच उभं राहून आत जाता की नाही? मग एक तरी मिळाला का मोक्ष? प्रामाणिकपणानं सांगा बरं, एक तरी मोक्ष मिळाला का? मोकळ्या मनानं सांगा. नाही मिळाला, मिळाला नाही. मग आपला विश्वास आहे का की देवाच्या दारात क्षणभर उभं राहिल्याने आम्हाला मोक्ष मिळेल? बर, आतापर्यंत मिळाला नाही, ठीक आहे. किती झाले? 60 वर्ष झाली ना. आता 40 राहिली असं गृहीत धरू आपण, 100ची संख्या पूर्ण करण्याकरता. तेवढे राहिले नाहीत, पण मी जाऊ दे, मी उदार होतो थोडासा. 40 देतोच तुम्हाला. 40 राहिले, शत गणिले म्हटले ना तुकोबारांनी, शत गणिले ना, मग आपण 100चा विचार करू ना. जी विषय शतम समहा उपनिषदांनी चिंतन केलं. ईशावास्याच्या सुरुवातीला आलेला विचार. जाऊ द्या, 100 वर्ष जर गृहीत धरली तर 60 वर्षामध्ये देवाच्या दारात इतक्या वेळेला उभं राहूनही मोक्ष मिळाला नाही. पुढच्या 40 वर्षात मिळेल, मला लिहून देता का? नाही ना. मग मागे मिळालं नाही, पुढे मिळण्याची शक्यता वाटत नाही, तरी आम्ही हेच म्हणायचंय का देवाची द्वारी उभा क्षणभरी?
जो विचार अनुभव पर्यवसायी नसतो त्या विचाराला वेदांतामध्ये स्थान नसतं, चिंतनामध्ये त्याला किंमत नसते. विचार हा अनुभव पर्यवसायी असला पाहिजे तर त्या विचाराला विचार म्हटलं जाऊ शकतं. नाहीतर कल्पना म्हणतात त्याला. आम्ही अशी कल्पना केली होती. ज्या विचाराला, हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, त्याचा विचार करा जरा निवांतपणाने. मी काय सांगतो ते थोडंसं अवघड वाटेल आपल्याला, पण संत वाङ्मय असं सहज नाही हो की काही केलं काही म्हटलं तरी चालतं, कसंही केलं तरी चालतं, असं नाही आहे. हे ज्ञानोबार आहे, तुकोबार आहेत, नाथ महाराज आहेत, चोखोबार आहे, हे काय सामान्य असे सामान्य माणसं नाही आहेत की यांच्या मुखातून उगी काहीतरी बाहेर पडायचं म्हणून पडलंय. पृथ्वीचं मोल आहे त्याला. आपल्या जीवनाच्या अंतर्बाह्य परिवर्तनाचं सामर्थ्य त्या अक्षरांमध्ये. असं काय करतात, साधं नाही हे प्रकरण. ज्या विचाराला अनुभव पर्यवसायित्व नाही, जो विचार आपल्याला अनुभव देऊ शकत नाही, तो विचार ही कल्पना असते. त्याला विचार म्हणता येत नाही, त्याला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञान ते विचाराचं ज्ञान त्या वेळेला होतं ज्या वेळेला त्या विचाराचा अनुभव आपल्याला येतो तेव्हा ते ज्ञान होतं, तोपर्यंत नाही. मध्ये अनुभव घ्यावा लागतो तर त्याला मूल्य आहे. नाही तर मग कल्पना. देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिल्या. अरे हा विचार आहे का ही कल्पना आहे? विचार आहे म्हणावं तर आतापर्यंत आपल्याला अनुभव आला नाही, आणि कल्पना आहे म्हणावं तर बोलणारे ज्ञानोबार आहेत, कोणी सामान्य माणूस नाही. नक्की काय? देवाच्या दारात क्षणभर उभा राहा. आम्ही हजारो वेळेला थांबलोय क्षणभर. असे किती क्षण गेले आमच्या जीवनातले देवाच्या दारात उभं राहून, काही मिळालं नाही आम्हाला, काहीही मिळालं नाही. तेणे मुक्ती चारी काय? अरे काहीच मिळालं नाही, एक पैसा मिळाला नाही. मुक्ती काय? आम्हाला चांगला व्यवहार करता आला नाही देवाच्या दारात उभं राहून, तुम्ही काय सांगता तेणे मुक्तीचारी साधिल्या? पण हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे ना आमच्या मनामध्ये. काय म्हणायचं नेमकं ज्ञानेश्वर महाराजांना? देवाच्या दारात उभं राहा म्हणजे कुठे उभं राहा? आम्हाला आतापर्यंत काही प्राप्त झालं नाही. त्याचं कारण आहे थोडस. उत्तरही देऊन जातो मी, लांबवणार नाही, उत्तर देऊन जातो. देवाच्या दारात क्षणभर उभं राहा, त्याच्याने तुम्हाला चारी मोक्ष मिळतील, हे ज्ञानोबरायांचं विधान आहे. आणि आम्ही म्हणतोय की आम्ही देवाच्या दारात उभं राहिलोय पण आम्हाला काही मिळालं नाही. त्याच्यातली अडचण अशी आहे, प्रतिबंध असा आहे, आम्ही देवाच्या दारात कधीच उभे राहिलो नाही, आम्ही नेहमी देवळाच्या दारात उभे राहिलोय. आमची अडचण ही झाली. आणि ज्ञानोबराय देवळाची द्वारी म्हणतच नाहीत, ज्ञानोबराय देवाची द्वारी म्हणतात. आणि आम्ही नेहमी देवळाच्या दारात उभे राहिलोय. देवाला नमस्कार करून गेल्यानंतर जर कोणी विचारलं कुठून येत आहे, तर आम्ही काय सांगू त्याला? देवाकडून येतोय म्हणू का देवळातून येतोय म्हणू? आम्ही नेहमी सांगू आम्ही देवळातून आलोय. कारण का? आम्ही देवळाच्याच दारात उभं राहिलो, आम्ही देवाच्या दारात उभं राहिलोच नाही आतापर्यंत. कारण ज्याच्या दारात उभं राहायचंय त्याला आम्ही कधी जाणलंच नाही ना. आम्हाला देऊळ माहितीये, देव कुठे माहितीये? आम्ही देवळाच्या दारात उभे राहिलो, त्या चौकटीत आम्ही उभे राहिलो. आमच्या बरोबर कोण दर्शन घेतंय हे आम्ही इतरत्र बघितलंय, आजूबाजूला वळून, माना वळून वळून कोण आलंय आज कोण आलं नाही. एवढंच नाही, आता क्षमा मागून बोलतो, मला माफ करा, आम्ही देवाचं दर्शन घेताना कोण कोण बघतंय हेही आम्ही देवाकडे बघता बघता डोळे बंद करून बघतोय. आणि तरी आम्हाला चारी मोक्षाची अपेक्षा आहे, एवढ्याच एका कारणाने. मी देवाला नमस्कार करतोय की नाही हे चार लोकांनी बघितलं पाहिजे. निदान प्रसाद देणाऱ्या पुजाऱ्यांनी तरी बघितलं पाहिजे की मी नमस्कार करताना मी नमस्कार केला बरं का, सांगतो मनुष्य. आम्ही कुठे थांबलोय? देवाच्या दारात उभं राहायला ज्ञानोबराय सांगतात. याच्याकरता देव म्हणजे काय ही संकल्पना समजणं खूप आवश्यक आहे. देवाच्या दारात म्हणजे कुणाच्या दारात उभे राहा? विचार थोडासा अवघड आहे पण महत्वाचा आहे.
बरं, दुसरं ज्ञानोबा आम्हाला असं सांगतात, देवाच्या दारात उभा राहा. किती वेळ उभा राहा? क्षणभर, एक क्षण, मग चारी मोक्ष आम्हाला मिळतील. चला, मी हेही मान्य करतो. आम्ही कितीतरी क्षण घालवले, मग आम्हाला का नाही मिळालं? पुन्हा त्याच्यातली एक अडचण आहे. जसं देवाची द्वारी म्हणण्यामध्ये आमची अडचण झाली ना, तसं उभा क्षणभरी हे म्हणण्यामध्ये आमची अडचण झाली. आम्हाला कळलंच नाही ज्ञानोबांना नेमकं काय म्हणायचंय. पण मी ज्या भूमिका आपल्या समोर मांडतोय त्या भूमिका माझ्या व्यक्तिगत नाही आहेत. ह्याची काय मला कळालंय असा माझा दावा नाही आहे. पण ज्या परंपरेनं चालत आलेले विचार जे आहेत ना, त्या विचाराच्या अनुषंगाने मी आपल्या समोर हा विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे लक्षात घ्या. ज्ञानोबा म्हणतात क्षणभर उभं राहा. आणि आम्ही क्षणभर म्हणजे मोजून क्षणभर उभे राहिलोय. मोजून क्षणभर. देवळात जाताना, देवाला नमस्कार करताना सुद्धा आमचा एक डोळा देवाकडे असेल तर दुसरा डोळा घड्याळकडे. चला, गडबड आहे, एवढा वेळ नाही आज आपल्याकडे, लांब जायचंय, प्रवासाला जायचंय, आज अमुक काम आहे, माणसं येऊन बसलेत घरी, अमुक आहे, मुलीला दाखवायला जायचंय, घरात लग्नाचं वातावरण आहे, हे झालंय, ते झालं, नोकरीला जायचंय, उद्योगधंदा आहे, दुकान उघडायचंय, 100 गोष्टी. आज उठायला उशीर झाला, तर उशीर उठायला झाला तर वेळ कुणाचा कमी करायचा? देवाचा. या आमच्या धारणा. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मी याला चूक म्हणायला तयार नाही आहे. कारण हे असोनी संसारीमध्ये ज्ञानोबांना गृहीतच आहे, हे सगळं होणार आहे या लोकांकडून. हे गृहीतच आहे, हे चूक म्हणायला मी तयारच नाही आहे. असं होणं स्वाभाविक आहे. अनंत जन्माचे संसाराचे संस्कार हे कधीतरी एखाद्या हरिपाठानं निवृत्त होतील अशी कशी अपेक्षा करता? त्याला वेळ द्यावाच लागणार आहे. आम्हाला वेळ नाही. आमचं लक्ष घड्याळावर आहे. आम्ही क्षणभर उभे आहोत. पण क्षणभर म्हणजे किती? कालाची गणना करणारं ते एक मापक आहे. क्षण, सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवाडा, महिना, वर्ष, आम्ही कालाची गणना करतो ना याच्यातून. एक क्षणभर देवाच्या दारात उभं राहा. क्षण कालमापक संकल्पना आहे. पण क्षण म्हणजे किती? क्षण कशाला म्हणायचं? आणि कालाची गणना करत असताना हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. काळाचा विचार करताना तो नेहमी सापेक्षतेतून केला जातो. निरपेक्षतेतून कालाची गणना कधीच केली जात नाही. मी उदाहरणाने सांगतो आपल्याला, मला काय म्हणायचंय ते थोडंसं उदाहरणाने सांगतो. कालाची गणना करत असताना आम्ही सापेक्षतेने ते मोजमाप मांडत असतो. सगळ्यांचाच काल समान नसतो. मी आपल्याला उदाहरणाने याच्याकरता म्हटलं की मी आपल्याला उदाहरण देतो. आपला अत्यंत जीवश्च कंठश्च जवळ असणारा मित्र एखाद दिवशी घरी आला. खूप वर्षांनी अचानक रस्त्यात भेटला. आपण त्याला घेऊन आलो घरी. आता तू मुक्काम केला पाहिजे, फार दिवसांनी माझ्या घरी आलायस, मी तुला सोडणार नाही, खूप बोलायचंय, लहानपणापासूनच खूप साचलेलं आपल्याला मन मोकळं करायचंय, किती दिवसांनी भेटला मला तू, चल घरी. घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर मग गप्पा निघाल्या, जेवण वगैरे झाली, गप्पा निघाल्या. बोलता 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 रात्र संपून गेली. सगळी रात्र संपून गेली. आणि रात्र संपून गेल्यानंतर सकाळ झाली. तो म्हणाला, अरे आता मला निघालं पाहिजे बरं का, फार वेळ झाला, मी इथं, रात्र गेली आपली सगळी, मला आता इथून निघालं पाहिजे. निघालं पाहिजे, बरोबर. मग आता निघालं पाहिजे म्हटल्यानंतर आपण त्याला म्हणतो, अरे काय निघालं पाहिजे, निघालं पाहिजे, निघण्याची भाषा करतोस. एकतर इतक्या दिवसांनी माझ्याकडे आलास, आणि आलास ते आलास, निघालासही. रात्रभर बसलो, गप्पा मारता मारता रात्र गेली. ते अविदित गतयामा रात्रीरेवम व्यरंसित
असं एक वाक्य कालिदासाच्या मुखात आहे, त्या भवभूतीच्या मुखात आहे, उत्तर रामचरितामध्ये आहे. अविदित गतयामा रात्री रेवम व्यरंसित भवभूतीने म्हटलंय. ते कालिदासानी अशी एक वदंत आहे साहित्यशास्त्रामध्ये की भवभूतीनं उत्तर रामचरित लिहिल्यानंतर कालिदासाकडे नेलं आणि कालिदासाला, आता कालिदास आणि भवभूती काही एका कालात येत नाहीत तशा अर्थाने, पण तरी एक अशी गोष्ट सांगितली जाते, दंतकथा म्हणा, वदंता म्हणा, काही म्हणा. कालिदासाने ते वाक्य सगळं वाचलं उत्तर रामचरित आणि सगळं ह्या वाक्यावर कालिदास म्हणाले अविदित गतयामा रात्री रेवम व्यरंसित, असं तुम्ही म्हटलंय ना, एक काम करा म्हणे, या वाक्याचं आणि तुमच्या ग्रंथाचं सौंदर्य वाढवायचं असेल तर रात्री रेवम वरचा अनुस्वार तेवढा काढून टाका. अविदित गतयामा रात्री रेव व्यरंसित असं करा, आणि मग ते सौंदर्य वाढलं आणि त्याचं श्रेय कालिदासाला दिलं जातं साहित्यशास्त्रातली. तर वेळेवर ऑफिसला पोहोचू शकतो, चल निघतो मी. तो निघतो म्हणल्यानंतर आपण काय म्हणू, अरे काय आला 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 लगेच निघाला, 5 मिनिटं तरी बसायचं. आता रात्रभर बसलाय ना तो तुझ्याजवळ, तरी माणसं म्हणतात आला आला 2 मिनिटात निघाला. याचा अर्थ काय? सगळी रात्र गप्पा मारण्यात गेली तरी माणूस म्हणतो 2 मिनिटात तर निघाला असतो, हे रात्र सगळी 2 मिनिटात का जाते? बहीण घरी आल्यानंतर रात्रभर गप्पा होतात आणि ती बहीण जर म्हणाली चला निघालं पाहिजे तर काय म्हणता तुम्ही, काय आली आली सर निघाली, रात्रभर राहिली ना तुझ्याकडे, रात्रभर गप्पा झाल्या ना, तरी तो म्हणतो नाही काय आली आली सर निघालीस. 8 दिवस राहिली, 9व्या दिवशी म्हणाली चला आता जाते, तरी काय म्हणतात काय 8 दिवस वाटलेच नाहीत, काल तर आल्यासारखी वाटते. का बाबा काल कमी झाला? आवडीची माणसं भेटली की काल कमी होत असतो आणि नको ती माणसं भेटली की काल वाढत असतो. हे सापेक्षतेनंच कालाचं चिंतन करावं लागतं. नको ती माणसं, अहो दिवाळीमध्ये नको ते पाहुणे आले की माणसं येतात किती राहतात, तो बिचारा एकच दिवस राहून जातो, तरी माणसं म्हणतो काय जाता जात नाहीत. आणि जवळचा मित्र घरी आला की वाटतं अरे काय आलास आलास निघालास, 5 मिनिटं तरी थांबायला पाहिजे होतं. 12 तास 5 मिनिटासारखे वाटतात आवडीच्या संदर्भात, आणि आवड नसणाऱ्यांच्या संबंधामध्ये 5 मिनिटं सुद्धा वर्षाच्या प्रमाणे लांबत जातात. ज्ञानोबरांची भूमिका आहे ज्ञानेश्वरीमध्ये. परमात्मा, आता जाऊ द्या काय किती सांगायचं किती, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष माने, निमिष सुद्धा युगापेक्षा मोठा वाटायला लागतो ज्ञानोबराय म्हणतात. सद्गुरु जर भेटले नाहीत ना तर निमिष, निमिष म्हणजे माहिती आपल्याला, भागवत ऐकून माहिती आपल्याला, निमिराजाची कथा आहे, पापणीवर बसला तो निमिष. निमिष कालाचंच परिमाण आहे. आपल्याकडे काल खूप सूक्ष्म रूपानं मोजला गेलाय भारतीय संस्कृतीमध्ये. निमिष म्हणजे किती? आपली डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो ना त्याला 1 निमिष म्हणतात. मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय. आता ज्यांची बंद झाली ती पुंडलिक अवतारानंतर उघडणार, त्याला कसं निमिष म्हणू? जे जागेत त्यांच्याबद्दल बोलतो. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात 1 निमिष. एवढा 1 निमिष सुद्धा युगापेक्षा मोठा वाटायला लागतो. सगळं कलियुग 4,32,000 वर्ष कलियुगाची गणना केली जाते. एका युगापेक्षा 1 निमिष मोठा वाटतो जर सद्गुरू भेटले नाहीत तर. पण जर भगवंताला गोपिका भेटल्या आणि रासक्रीडा सुरू झाली तर पौर्णिमेची 1 रात्र 6 महिने एवढी मोठी करता येते. रासक्रीडा बघा आपण भागवतातली, पौर्णिमेची रात्र भगवंतानी 6 महिने मोठी केली. 6 महिने, 6 महिने मोठी केली म्हणजे काय केलं? आवडीचा माणूस जवळ आला की क्षण झटक्यात संपून जातो, म्हणून भगवंताला ते व्यापक करावं लागलं. मग देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षण कशावर अवलंबून आहे याच्याकरता त्या देवाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये किती आवड निर्माण होते त्याच्यावर क्षणाचं मोजमाप करा आणि त्या क्षणाच्या मोजमापावरून मग 4 मोक्षाचं चिंतन करा, तर संगती लागेल, नाहीतर लागणार नाही.
दुसरा एक विचार त्या संबंधामध्ये सांगतो, पुढे जातो. थोडा वेळ आहे अजून, तेवढा विचार सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियल्या. देवाच्या दारात क्षणभर उभं राहणं म्हणजे काय? कुणाचा क्षण? कारण ब्रह्मदेवाचा क्षण वेगळा आहे, इंद्राचा क्षण वेगळा आहे, माणसाचा क्षण वेगळा, असुरांचा क्षण वेगळा. पुन्हा तेच आहे, सापेक्षतेनं काळाचं गणित मांडा. मला त्याच्यातला दुसरा एक भाग सांगायचा आहे, तेवढं सांगतो मी. कुठं बाहेर जायचंय, लग्नाला जायचंय, आपले अनुभव, अगदी साधं उदाहरण सांगतो. प्रपंचात लग्नाला जायचंय कुठं तरी, आपण तयार होतो. बायकोला सांगतो, अगं 10 वाजताची अक्षता आहे, तयार हो. अक्षर टाकली पाहिजे आपण, 10 वाजता लग्न लागणार, तयार हो. सकाळी 7ला ती म्हणते 2च मिनिटात आले. लक्षात आलं का? ते 2 मिनिटं किती मोठी असतात, लक्षात येतं का? सापेक्षतेनं विचार आहे. मला पुढं असं बोलायचंय की ज्ञानोबाराय देवाच्या दारात क्षणभर थांबा म्हणतात. सकल मानवी आयुष्याचं चिंतन करत असताना या सबंध आयुष्याला किती वर्षाचं आपण हे देऊ शकतो, मर्यादा देऊ शकतो, तर सामान्यतः 100 वर्षाची मर्यादा मानली जाते, सामान्यतः. पण या 100 वर्षानंतर त्याच्यामध्ये परमार्थाला दिला जाणारा, नामाला दिला जाणारा वेळ किती वगैरे वगैरे हा विचार सोडून द्या. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. हे तर सावधानता करूनच दिली संतांनी. पण याच्या बरोबरीनं मग त्याच्यात काय केलं पाहिजे? मग ते राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वावगी औपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा, एवढं तरी करा. ही भूमिका सांगितली गेली. पण या सगळ्यामध्ये माणसाच्या जीवनाचं कालमान जर विचारात घेतलं तर आपण किती आयुष्य जगू याची नेमकी शाश्वती आपल्याला कधी देता येते? हे अवघड वाटत असेल तर सोपं करतो. जरा कठीण वाटेल कानाला, लागेलही कदाचित मनाला, पण स्पष्ट बोलल्याशिवाय विषय स्पष्ट होणार नाही म्हणून सांगतो. आपण कधी मरणार आहोत हे सांगता येतं का? उद्या, परवा, तेरवा, इथं मुंबईला, पुण्याला, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, घरात, घराच्या बाहेर, रस्त्यावर, हॉस्पिटलमध्ये, मुलीकडे, मुलाकडे, कोणी जवळ असताना नसताना, काही सांगता येतं? काही नाही, काही नाही सांगता येत. कुठंही, कसंही, कधीही मरण येऊ शकतं. आणि ते आल्यानंतर विचारत नाही यायचंय का म्हणून, घेऊन जातं. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. तुकोबाराने स्पष्ट भाषेत निर्देश केले. मला काही करुणा नाही. तो येईल, ते मरण येईल, आपल्याला घेऊन जाईल. कधी येईल काही माहित नाही, कसं येईल काही माहित नाही, कुठं येईल माहित नाही. येईल का नाही? 100% येईल हे माहिती आहे. आल्याशिवाय चालणारच नाही. जगा काळ खाय, तुकोबारांनी स्पष्ट सांगितलंय. सगळ्या जगाला काळ खाणार आहे. कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन, महाभारतामध्ये आलंय. काल सगळ्या जगाला पचवणार आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, कधी ना कधी मरणायचं आहेच आहे आपल्याला. कारण का? उपजेते नाशे जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्य अर्थे नत्वम शोचितुमर्हसि. मरण तर आहेच आहे. आज ना उद्या, कधी ना कधी तरी मरायचंच आहे. पण कधी माहित नाही, कुठं माहित नाही, कसं माहिती नाही. मरायचं आहे एवढी गोष्ट नक्की. मरण तर येणारच आहे.
कुठं येईल, कसं येईल, काय येईल, आमच्या प्रारब्धात जसं असेल तसं. आम्हाला नक्की सांगता येणार नाही, कुठे येऊ शकतं. प्रवचन झाल्यावर घरी जाता जाता इथं कोपऱ्यावर, नाही तर घरी गेल्यावर, जेवण झाल्यावर, नाही तर बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यावर, सकाळी चहा घेताना. मी घाबरवत नाही तुम्हाला, की तुम्ही घाबरू नका. प्रवचनात येत नाही एवढी गोष्ट नक्की, मी एवढी खात्री देऊ शकतो, प्रवचनात येत नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही म्हणतात तुकोबराय. काळ आयुष्याची, आपल्या आयुष्याची गणना करतच असतो, सेकंद सेकंद मोजत असतो. फक्त जोपर्यंत आपण कथेत कीर्तनात बसलेला असतो ना, तेवढा काळ तो सोडून देतो. बाकी सगळ्या काळाची गणना चालू आहे.